हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू परिवर्तन लर्निंग सेंटर. विद्यार्थी मित्र, आतापर्यंत आपण 8वी NMS च्या इतिहासचे आठ धडे आपण इथे पाहिलेले आहेत. त्याच्यावरचे पूर्ण MCQ क्वेश्चन आपण बघितलेत. पण आता आपण 9व्या धड्यावरचे क्वेश्चन बघणार आहोत. पण त्या अगोदर विद्यार्थी मित्र तुम्हाला सांगतोय की 1 तारखेपासून तुमच्यासाठी आपण एक फास्ट ट्रॅक बॅच आपल्या 8वी NMS च्या स्टुडंटसाठी आपण चालू करणार आहोत. जी बॅच आपण आपल्या परिवर्तन लर्निंग सेंटर या ऍप वरती घेणार आहोत. त्याची माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्र, चला सुरू करूया आपण या 9व्या धड्याला, स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व. तर बघा, यामध्ये पहिला प्रश्न आहे की 1935 च्या कायद्याविषयीच्या खालील विधानांबाबत योग्य पर्याय निवडायचा आहे. आता याच्यापैकी कुठलं विधान बरोबर आहे ते इथे आपल्याला सांगायचंय. तर या ठिकाणी बघा, या कायद्याने ब्रिटिश शासित प्रांत आणि संस्थाने यांची मिळून एक संघराज्य स्थापन करण्याची तरतूद करण्यात आली होती. ठीक आहे, हे एकदम बरोबर आहे. त्यानंतर संघराज्यात सामील होऊन सुद्धा संस्थानांची स्वायत्ता अबाधित राहणार होती, हे चुकीचं आहे. त्यानंतर संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिला, हे बरोबर आहे. आता चौथा आहे की ही योजना अंमलात आली नाही. तर योजना अंमलात आली नाही असा भाग नाही, तर हे सुद्धा बरोबर आहे. तर या ठिकाणी 1, 3 आणि 4 योग्य, 1, 3, 4 योग्य आणि जो दुसरा पर्याय तो अयोग्य आहे. अशा प्रकारे प्रश्न ऑप्शन नंबर 2 येणार आहे. नंतर प्रश्न दुसरा, क्रिप्स योजनेसंदर्भात खालील विधाने योग्य की अयोग्य ते ओळखायचे. तर दुसऱ्या महायुद्धात भारतीयांचे सहकार्य मिळवण्यासाठी ही योजना तयार केली गेली होती, बरोबर आहे. परंतु पूर्ण स्वातंत्र्याच्या मागणीचा उल्लेख नसल्याने राष्ट्रीय सभेने ती योजना नामंजूर केली, हे सुद्धा बरोबर आहे. पाकिस्तानच्या निर्मितीचा समावेश नसल्याने मुस्लिम लीगने योजना फेटाळली, सुद्धा बरोबर आहे. आणि त्यामुळे भारतीय सैनिकांनी इंग्लंडच्या बाजूने युद्धात सामील झाले नाहीत, हे चुकीचं आहे. कारण त्यावेळेस भारतीय सैनिक हे इंग्रजांच्या अधीनस्थ होते आणि ते सामील झाले होते युद्धात, म्हणून हे चुकीचा पर्याय आहे. म्हणून या ठिकाणी पहिला, दुसरा, तिसरा योग्य. बघा, 1, 2, 3 योग्य आणि चौथा अयोग्य, म्हणजे पर्याय क्रमांक 2. अशा प्रकारे प्रश्न दुसऱ्याचा सुद्धा पर्याय क्रमांक 2 आहे. चला पुढच्या प्रश्न करतो आपण की 1942 मध्ये मुंबईत झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष ... होते. म्हणजे मुंबईमध्ये जे 1942 ला अधिवेशन झालं त्याचा अध्यक्ष कोण होतं? त्यांचा अध्यक्ष होते मौलाना आझाद. त्यानंतर आता आपल्याला ओळखायचं चुकीची जोडी, तर छोडो भारत ठराव, इथं महात्मा गांधी येणार नाहीत, इथं चुकीचं आहे. छोडो भारत ठराव हा पंडित जवाहरलाल नेहरू, ठीक आहे, नेहरू यांचा होता. छोडो भारत ठराव कोणाचा होता? नेहरू यांचा होता. ही चुकीची जोडी आहे, ठीक आहे, हे चूक. नंतर करेंगे या मरेंगे महात्मा गांधींनी म्हणलं होतं, बरोबर आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले शिका संघटित व्हा, हे सुद्धा बरोबर आहे. आणि तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा, कोण म्हटलं होतं? सुभाषचंद्र बोस म्हणले होते, म्हणून हे सुद्धा बरोबर आहे. फक्त हा जो पहिला पर्याय हा चुकीचा असणार आहे या ठिकाणी, म्हणून याचं उत्तर काय असणार? पर्याय क्रमांक 1. पाचवा प्रश्न की काय सांगले, व्यक्ती दिलेत आणि समोर गट दिलेत. तर व्यक्ती भाई कोतवाल यांची आझाद दस्ता, हे काय होती? एक त्यांची एक सेना होती आझाद दस्ता, तर इथे येणार ई. त्यानंतर जनरल आवरी यांची लाल सेना होती, इथे छोट ई. त्यानंतर क्रांतिसिंग नाना पाटील यांचा इथं पत्री सरकार दिलाय, बघा पत्री नाही तर प्रति सरकार नाव आहे. काय आहे? प्रति सरकार, ठीक आहे. तर या ठिकाणी येणार आ. आणि शेवटी बापूलाड यांची तुफान सेना होती, इथे येणार अ. तर एकदम उलट असणार आहे या ठिकाणी. तर असं मोठं ई, छोट ई, आ आणि अ कुठं दिसतंय तुम्हाला? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून प्रश्न 5व्याचा आन्सर हे पर्याय क्रमांक 3 असणार आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे की सध्याच्या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील भाई कोतवाल यांच्या कोणत्या गटाने सरकारला सळो की पळो करून सोडलं होतं? तर भाई कोतवाल यांच्या या ठिकाणी आझाद दस्ता या गटाने सळो की पळो करून सोडलेलं होतं, ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न क्रमांक आहे 7वा की 1942 च्या चले जाव चळवळीचे धारण केलेल्या देशव्यापी आंदोलनाला ऑगस्ट क्रांती असं म्हटलं जायचं, ठीक आहे. हा ऑप्शन नंबर 3. पुन्हा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ... ची स्थापना केली. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक याची स्थापना केली. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचा इथं गैरसमज होतो की त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. तर आझाद हिंद सेनेची स्थापना नेताजी बोस यांनी केलेली नाही, ते राम बिहारी बोस यांनी केलेली होती. आणि आझाद हिंद सेनेचं नेतृत्व नंतर सुभाषचंद्र बोस यांनी केलं होतं, ठीक आहे. इथं तुम्ही गोंधळ नाही करायचा, कन्फ्युज नका हो. तर फॉरवर्ड ब्लॉकची त्यांनी स्थापना केली होती. त्यानंतर 1943 मध्ये ... यांनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार स्थापन केले. हे बघा, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकार स्थापन केले होते सिंगापूर मध्ये, म्हणून यांचा ऑप्शन असणार पर्याय क्रमांक 2.
तर प्रश्न 9वा याचा सुद्धा ऑप्शन काय पर्याय क्रमांक 2 असणार आहे. पुढे प्रश्न आपल्याकडे 10वा आहे की खालील चित्रांचा दिलेल्या पर्यायांचा परस्पर संबंध ओळखा. ठीक आहे, तर हे जे चित्र आहेत हे तुम्हाला कोणाच्या संदर्भात आहे ते सांगायचंय. तर हे चित्र जे आहे ते समाजवादी चळवळ याच्या संबंधात आहेत. ठीक आहे, तर हे असफ अली आहेत आणि हे पटवर्धन आहेत. तर हे जे दोघं पण आहेत ते समाजवादी चळवळीच्या संदर्भात होते. त्यानंतर आग्नेय आशियातील देशप्रेमी भारतीयांना संघटित करून रास बिहारी बोस यांनी टिंबा नावाची संघटना स्थापन केली. लक्षात घ्या, इंडियन इंडिपेंडन्स लीग याची स्थापना राम बिहारी बोस यांनी केलेली होती. तर या 11व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. प्रश्न आहे 12वा की नोव्हेंबर 1939 मध्ये राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळाने राजीनामे दिले. कारण बघा, प्रांतिक जे आहेत मंत्रिमंडळाने राजीनामे का दिले, तर याचं कारण दिले आपल्याकडे की कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नाही, हे चुकीचं आहे. त्यानंतर इंग्लंडने राष्ट्रीय सभेची भारताला ताबडतोब स्वातंत्र्य देण्याची मागणी केली, हे बरोबर आहे. ठीक आहे, त्यानंतर संस्थानिकांनी संघराज्यात सामील होण्यास नकार दिला, चुकीचा आहे. आणि ब्रिटिश सरकारच्या पोलिसांनी छोट्या मुलांवरही गोळीबार केला, हे चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12व्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. नंतर प्रश्न क्रमांक 13वा 1942च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात टिंब यांनी छोडो भारत ठराव मांडला. छोडो भारत ठराव हा पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला आहे. म्हणून प्रश्न जो आहे 13वा याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. नंतर प्रश्न 14व्याकडे जाऊ आपण. 14वा काय सांगतो की खालील चित्राशी संबंधित योग्य विधान ओळखा. हे चित्र कोणाचं आहे? राम बिहारी बोस यांचं आहे. हे चित्र आहे राम बिहारी बोस. ठीक आहे, राम बिहारी बोस. ठीक आहे, तर हे राम बिहारी बोस बघा, आग्नेय आशियात इंडिपेंडन्स लीग ही संघटना स्थापन केली, एकदम बरोबर आहे. आणि व्हाईसरॉय लॉर्ड हॉर्डिंग्सवर त्यांनी बॉम्बफेक केला, हे सुद्धा बरोबर आहे. त्यानंतर अमेरिका व कॅनडा येथे गदर संघटना स्थापन केली, चुकीचं आहे. म्हणजे अ आणि ब योग्य, क हा अयोग्य असणार आहे, चुकीचं आहे. तर या ठिकाणी अ आणि ब कुठे गेलं रे? अ आणि ब योग्य, फक्त अ आणि ब योग्य, म्हणजे पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 14व्याचा पर्याय क्रमांक 3 आहे. प्रश्न 15वा नंदुरबार येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी टिंबा यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा झेंडा घेऊन मिरवणूक काढली. तर तिरंगा झेंड्याची जी मिरवणूक काढली गेली ती कुणाच्या नेतृत्वाखाली काढण्यात गेली? तर ते शिरीष कुमार याच्या नेतृत्वाखाली काढली गेली, म्हणून पर्याय क्रमांक 1 15व्या प्रश्नाचा. 16वा प्रश्न खालीलपैकी वेगळा घटक ओळखायचा आहे. आझाद रेडिओ प्रक्षेपण केंद्र सुरू केलेली शहरे. आझाद रेडिओ जो आहे हा आपलं म्हणतो सुभाषचंद्र बोस यांनी सुरू केलता. आणि त्या कुठल्या कुठल्या शहरात केलता? 3 शहर आहेत, मुंबई, दिल्ली आणि पुणे. नागपूर यामध्ये नव्हता, म्हणून याचा आन्सर असणार आहे पर्याय क्रमांक 4 हा वेगळा घटक आहे. पुढचा प्रश्नाकडे जाऊ. 17वा नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केलेल्या संस्था. तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक स्थापन केला, फ्री इंडिया सेंटर स्थापन केले आणि त्याचबरोबर आझाद हिंद सरकार स्थापन केले. हे 3 स्थापन केले, परंतु आझाद हिंद सेना हे स्थापन नाही केलं, कारण हे राम बिहारी बोस यांनी स्थापन केलेलं होतं. म्हणून या प्रश्न 17व्याचा आन्सर पर्याय क्रमांक 2 असणार आहे. ठीक आहे, आझाद हिंद सेना नसेल त्याचं. नंतर या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषाने आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे, हे विधान कुणी केलं? तर महात्मा गांधी यांनी केलेलं होतं. तर या ठिकाणी या प्रश्न 18व्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 महात्मा गांधी. नंतर प्रश्न 19वा आहे आपल्याकडं की वेषांतर करून ब्रिटिशांच्या नजरकैदेतून करून घेतली सुटका. तर कोण सुटका करून घेतली? तर सुभाषचंद्र बोस यांनी सुटका करून घेतली होती. त्यानंतर जर्मनीमध्ये फ्री इंडिया सेंटर स्थापन केले, हे माहिती आपल्याला सुभाषचंद्र बोसने केलं. सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार स्थापन सुभाषचंद्र बोस यांनी केलं आणि फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना सुद्धा सुभाषचंद्र बोस यांनी केली. मग या सगळ्यांपैकी पर्याय क्रमांक 2 याचा आन्सर असणार आहे. नंतर प्रश्न 20 कडे जाऊ आपण. 20 प्रश्नामध्ये आहे की जपानने भारतावर आक्रमण केल्यास भारतीयांचे सहकार्य मिळवण्यासाठी हेतूने क्रिप्स यांना भारतात कोणी पाठवले? तर जो क्रिप्स होता व्हायसराय होता, त्या व्हायसरायला भारतात कोणी पाठवलं? तर त्या काळचे तत्कालीन प्रधानमंत्री जे होते इंग्लंडचे, त्याचं नाव होतं विन्स्टन चर्चिल यांनी पाठवलं होतं. म्हणजेच प्रश्न 20चा आन्सर आहे ऑप्शन 2. नंतर प्रश्न 21वा मुंबईच्या गवालिया टँक मैदानाला काय म्हटलं जातं? क्रांती मैदान म्हटलं जातं. ठीक आहे, अशा प्रकारे या जो धडा होता आपला 9वा, या इतिहासच्या 9व्या धड्यावरचे असे आपण 8वी NMSच्या बुक मधले सर्व प्रश्न इथं बघितलेत. विद्यार्थी मित्र, आपण सर्वच धड्याचे प्रश्न इथं पाहणार आहोतच. त्याचबरोबर तुम्हाला मी भूगोलचे प्रश्न सुद्धा इथं फ्री मध्ये आपल्या YouTube चॅनलवर घेणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. नवीन आहात म्हणून सबस्क्राईब केलंच पाहिजे आणि
बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करून ठेवा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओ पडल्या मिळेल। त्याचबरोबर तुमच्या मित्रांना शेअर करा चॅनल, तुमच्या मित्रांचा सुद्धा अभ्यास होईल तुमच्याच बरोबर। आणि जर व्हिडिओ आवडत असेल तुम्हाला तर लाईक करा आणि कमेंट मध्ये सांगा की यस सर ही सिरीज कंटिन्यू अशी समोर ठेवा। तुमचा जो आहे 8वी NMS चा एक्झाम जी आहे ही 28 डिसेंबरला होणार आहे आणि त्यानिमित्तानं आपण आपल्या या परिवर्तन लर्निंग सेंटर या चॅनल वरती, या ऍप वरती आपण तुमच्यासाठी एक बॅच लॉन्च करणार आहोत विद्यार्थी मित्र। एकदम कमी किमतीमध्ये ती बॅच असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व सिलेबस कव्हर करून दिला जाईल। फक्त 45 दिवसांमध्ये तुम्हाला पूर्ण परीक्षेची तयारी करून घेतली जाईल। ठीक आहे विद्यार्थी मित्र, इथं आपण थांबूया। धन्यवाद।